नमस्कार, अथ कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे फूल कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत। हे फूल आपण दोन पद्धतीने बनवणार आहोत, तर दोन्ही पद्धती व्हिडिओच्या शेवटीपर्यंत नक्की बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, तर एका धाग्यामध्ये असे 6 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत। आता हे फूल आपण 5 नंबरच्या मोत्यांनी बनवलेले आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे 5 नंबरचे मोती ओवून घ्यायचे आहेत पांढऱ्या रंगाचे आणि एक घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला समोरच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ठीक आहे, बघा अशा प्रकारे। आता इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथे 5 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत। लाल रंगाचे मोती देखील आपण 5 नंबरचेच यूज केलेले आहेत। तर 5 लाल रंगाचे मोती ओवल्याच्या नंतर खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। ठीक आहे, बघा व्हिडिओमध्ये खालच्या 2 पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं सुई आपण काढलेली आहे। त्यानंतर येथे आपल्याला आता 4 लाल रंगाचे मोती यूज करायचे आहेत। 4 लाल रंगाचे मोती ओवून घेणार आहोत आपण आणि बाजूचा जो एक लाल रंगाचा मोती आहे त्या लाल रंगाच्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। बघा, ठीक आहे, प्रत्येक वेळा आपल्याला खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहोत। त्यानंतर परत आपल्याला आता 4 लाल रंगाचे मोती ओवायचे आहेत। बाजूचा एक लाल रंगाचा मोती आणि खालचा म्हणजे खालचे 2 पांढरे ह्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे जे पूर्ण फूल आहे ते कंप्लीट करून घ्यायचे आहे। फक्त शेवटी मात्र आपल्याला थोडंसं चेंज आहे। तर बघा, आधी आपण हे असं पूर्ण फूल 4 लाल कलरचे मोती ओवून कंप्लीट करून घेणार आहोत। फक्त शेवटची पाकळी 4 पानं जे आहेत 4 मोती वापरायची नाही आहेत। तर बघा, हे आपण असे पाकळ्या ज्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत 5 पाकळ्या। आता शेवटची पाकळी, तर शेवटची पाकळी बनवताना आपल्याकडे ऑलरेडी 2 लाल रंगाचे मोती आहेत। बघा, खालचा एक पांढरा आणि वरचे 2 लाल रंगाचे मोती आहेत, त्यामुळे आपण इथे 3 लाल रंगाचे मोती यूज करणार। ठीक आहे, पहिले आपण 4 ओवले होते, त्यानंतर पहिले आपण 5 ओवले, त्यानंतर 4, आता त्यानंतर शेवटच्या ह्याच्यामध्ये 3च मोती ओवायचे आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे 3 मोती ओवले आणि दोन्हीकडचे एक लाल मोती, अशा प्रकारे हे जे फूल आहे ते आपण इथे कंप्लीट करून घेतलेलं आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी सुई आहे ती फिरवत तो जो टोकाचा मोती आहे, ठीक आहे, लाल रंगाचा जो एकदम टोक आलेला आहे, तर वरचा एकदम सेंटरचा जो मोती आहे त्या मोत्यापर्यंत फिरवत न्यायची आहे। ठीक आहे, बघा सोपी पद्धत आहे अगदी। आता इथपर्यंत आल्याच्या नंतर इथे आपल्याला 8 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत। 8 पांढऱ्या रंगाचे मोती 5 नंबरचेच आहेत। ठीक आहे, त्यानंतर 3 लाल रंगाचे मोती ओवून घेणार। बघा, अशा प्रकारे पहिले आपण 8 पांढऱ्या रंगाचे मोती ओवले, त्यानंतर 3 लाल रंगाचे मोती ओवून घेतले। आता आपल्याला काय करायचं आहे, तर 3 लाल रंगाचे मोती मागे करायचे आणि समोरचा जो एक पांढरा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। ठीक आहे, फक्त एकाच पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे। तर बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे। त्यानंतर आपल्याला खाली 7 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, 7 पांढऱ्या रंगाचे मोती आपण इथे खाली ओवून घेतले आणि खालचा जो लाल रंगाचा मोती होता, टोकाचा जो मोती होता, त्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतली। त्यानंतर आपल्याला सुई फिरवत समोरच्या लाल रंगाच्या मोत्यापर्यंत न्यायची आहे। समोरच्या मोत्यातला जो सेंटरचा मोती आहे, ठीक आहे, टोकाचा जो मोती आहे तिथपर्यंत न्यायचा आहे। त्यानंतर आता जसं आपण ही पाकळी बनवली होती सेम तशीच बनवायची आहे। पहिले आपण 8 पांढऱ्या रंगाचे मोती टाकणार, त्यानंतर 3 लाल रंगाचे मोती टाकणार, त्यानंतर 3ही लाल रंगाच्या मोत्याला मागच्या साईडला करायचा आहे आणि समोरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई काढून घेणार आहोत। बघा, जसं आपण ही पहिली पाकळी बनवली होती त्याप्रमाणेच आपल्याला दुसरी पाकळी देखील बनवून घ्यायची आहे। तर अशी आपण पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर इथे आपण परत 7 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, 7 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि खालचा जो लाल रंगाचा टोकाचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला परत सुई फिरवून घ्यायची आहे। तर अशा आपल्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत। परत आपण सुई फिरवत समोरचा जो टोक आहे, सेंटरचा जो लाल रंगाचा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायची आहे। बघा, मधले 2 मोत्यातनं सुई फिरवायची आहे आणि
समोरच्या टोकाचा जो लाल मोती आहे तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे फिरवत न्यायची आहे। आणि आता ह्या प्रत्येक 6 टोकाला आपल्याला अशा 6 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। ठीक आहे, प्रत्येक टोकाला एक पाकळी, अशा प्रकारे 6 टोक आहेत, तर 6 पाकळ्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत। तर बघा व्हिडिओमध्ये हे अशा प्रकारे 6 पाकळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, तर सुई जी आहे तिथे जे पांढरा मोती आहे, ठीक आहे, पांढरी जी पाकळी आहे त्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेला घेऊन यायची आहे। ठीक आहे, तर एका पाकळीच्या 4 मोत्यातनं, ठीक आहे, एक साईडला आपण ते जे 8 मोती ओवलेले आहेत त्या 8 मोत्यांपैकी 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली, 4 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहे, त्यानंतरनं 3 लाल रंगाचे मोती ओवायचे आहे, परत लाल रंगाचा मोती मागच्या साईडला करायचा, समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे। बघा अशा प्रकारे त्यानंतरनं 3 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि दुसऱ्या पाकळीतला चौथा जो मोती आहे तो आपल्याला शोधायचा आहे, खालून चौथा, आणि त्या खालच्या 4ही मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इथे पाकळ्यांना जॉईन करून घेत आहोत। त्यानंतरनं आता खालच्या लाल मोत्यातनं समोर फिरवत सुई समोरच्या पाकळीपर्यंत ती जी पाकळी आहे ती समोरची साईड तिथपर्यंत यायची आहे। परत आपण 4 मोत्यातनं सुई वरती आणणार आहोत। 4 मोत्यातनं सुई वरती आणल्याच्या नंतर परत आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। 4 पांढऱ्या रंगाचे मोती ओवायचे आहेत, 3 लाल रंगाचे मोती ओवायचे आहेत, लाल रंगाचे मोती मागे करायचे, पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, एकाच पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। त्यानंतरनं नेक्स्ट प्रोसेस काय करणार, तर परत 3 मोती ओवायचे आहेत आणि समोरची पाकळीतला चौथा मोती शोधून खालच्या 4ही मोत्यातनं सुई आपल्याला फिरवायची आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे जे 6 पाकळ्या बनलेल्या आहेत त्यांना एकमेकांना आपण जॉईन करून घेत आहोत। ठीक आहे, म्हणजे ते जॉईन झाले की फुलाचा आकार जो आहे तो अजून जास्त खुलून दिसेल आणि त्या पाकळ्या पण व्यवस्थित राहतील। तर बघा आपण सेम प्रोसेस करत आहोत। अशा प्रकारे समोरच्या परत 4 मोत्यातनं सुई काढली। आता ह्या ज्या पाकळ्या आहेत 6 बनवलेल्या, त्या प्रत्येक पाकळ्याच्या मध्ये एक अशी नवीन पाकळी बनवून आपल्याला ह्यांना जॉईन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर बघा हे अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळ्या जॉईन करून घेतलेल्या आहेत आणि आपली ही पहिल्या पद्धती अनुसार हे जे फूल आहे ते बनून तयार झालेले आहे। आता आपल्याला सुई जी आहे ती खाली फिरवत न्यायची आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे। तर बघा सुंदर असे हे फूल किती सुंदर दिसत आहे। सेंटरला लाल आणि वरती टोकाला पण लाल रंग आपण यूज केलेला आहे। आता आपण बघूया दुसरी प्रोसेस, दुसरी जी पद्धत आहे, तर तिथे पण आपल्याला बघा अशा प्रकारे पहिली सेम एक पाकळी बनवून घेतलेली आहे। ठीक आहे, इथपर्यंत सेम तसंच करायचं आहे जसं आधी केलेलं होतं। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर दुसऱ्या टोकाला न जाता पांढऱ्या मोत्यातनं सुई 4 मोत्यातनं सुई वरती आणून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतरनं परत 4 पांढरे मोती ओवायचे, 3 लाल मोती ओवून घ्यायचे। बघा इथे आपण एकच पाकळी बनवून डायरेक्ट दुसरी पाकळी इथेच बनवत आहोत। तर 4 मोती ओवले पांढरे, त्यानंतरनं 3 लाल मोती ओवले, त्यानंतरनं पहिल्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतली बघा अशा प्रकारे। त्यानंतरनं आता इथे काय करणार आपण 7 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, बघा एवढीच पद्धत वेगळी आहे, बाकी सगळं आपला बेस आहे तो जो गोल वगैरे बनवायचा आहे ते सेम बनवून घ्यायचं। त्यानंतरनं आता ही 7 मोती ओवल्याच्या नंतर समोरचा जो टोक आहे त्या टोकातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। ठीक आहे, कळलं? तर बघा हे अशा प्रकारे आपण ही पाकळी बनवून घेतलेली आहे। समोरच्या टोकातनं सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला 8 पांढऱ्या रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि 3 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतरनं आपण काय करणार, तर लाल रंगाचे मोती मागच्या साईडला करणार। ठीक आहे, लाल रंगाचे मोती सोडून द्यायचे आणि पहिला जो पांढरा मोती आहे त्यातनं आपण सुई अशा प्रकारे बाहेर काढून घेतलेली आहे। ठीक आहे, त्यानंतरनं काय करणार, तर 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। बघा इथे फक्त 3 पांढरे मोती ओवले, खालून चौथा मोती शोधला आणि खालच्या 4ही पांढऱ्या मोत्यातनं सुई काढलेली आहे। ठीक आहे, तर हे इथे आपण काय करत आहोत, कंटिन्युएशनमध्ये बनवत आहोत। ठीक आहे, तर अशा प्रकारे परत आपल्याला समोरची पाकळीतले जे 4 पांढरे मोती आहेत तिथपर्यंत आपल्याला आणून घ्यायचं आहे। त्यानंतरनं परत जसं आपण ह्याच्या आधी बनवलं होतं, मधली जी पाकळी बनवली होती छोटीशी, कशी बनवलेली, तर 4 पांढरे मोती आणि 3 लाल मोती ओवून बनवले होते। ठीक आहे, तर सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे।
तर हे अशा 2 पद्धतीने आपण हे एकाच प्रकारचे फूल बनवू शकतो। ठीक आहे, आता बघा अशा प्रकारे हे 3 लाल मोती ओवून त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर परत आपण 3 इथे पांढरे मोती ओवून घेतलेले आहेत। सॉरी 3 नाही, तर इथे आपल्याला परत 7 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालच्या टोकाचा जो लाल मोती आहे त्या टोकातल्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। ठीक आहे, तर बघा ही अशी प्रोसेस आहे। असे ही 2 पद्धती आहेत ज्या या 2 पद्धतीने आपण हे फूल असे बनवू शकतो। आता आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे। तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणती पद्धत सोपी वाटलेली आहे आम्हाला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये। बघा हे असे फूल बनलेले आहे। आपण इथे गुलाबी रंगामध्ये हे फूल बनवलेले आहे। तर तुम्ही असे वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या ब्राईट कलर्सचा यूज करून हे फूल बनवू शकता। त्यानंतर वरती जे टोक आहे त्याचे पण वेगवेगळे कलर्स यूज करू शकता। तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आमच्या चॅनल अथकला संग्रह याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।